नमस्कार, मी योगिता पाचारेने पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। पिंपळगाव तर्फे चाकण परिसरात सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ शीतल आशिष येळवंडे आणि निखिल थोरवे यांनी आज पिंपळगाव तर्फे चाकण या परिसरात भव्य प्रचार दौरा पूर्ण केला। या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ घोषणाबाजी न करता दोन्ही उमेदवारांनी थेट जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना हात घातला। दौऱ्याची सुरुवात परंपरेनुसार ग्रामदैवताच्या दर्शनाने झाली। हनुमान मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर नतमस्तक होऊन शीतल येळवंडे आणि निखिल थोरवे यांनी आशीर्वाद घेतले। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांचा आणि मायबाप जनतेचा उत्साह पाहण्याजोगा होता। प्रचारादरम्यान स्थानिक शाळेला भेट दिली असता एक हृदयद्रावक दृश्य समोर आलं। शाळेतील लहान मुले आजही हापशाचे पाणी पित असल्याचे निदर्शनास आले। मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन शीतल येळवंडे यांनी तत्काळ त्या शाळेला वॉटर फिल्टर देण्याचा शब्द दिला। राजकारणापलीकडे जाऊन दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे गावकऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले। दौऱ्यात नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने मांडला। नळ आहेत पण पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचत नाहीये। ही तक्रार ऐकल्यानंतर उमेदवारांनी अत्यंत आश्वासक उत्तर दिले। शीतल येळवंडे म्हणाल्या की या समस्येची आम्हाला पूर्ण कल्पना असून यावर कोणत्या तांत्रिक उपाययोजना करायच्या आहेत याचा आराखडा आम्ही आधीच तयार केलाय। तर निखिल थोरवे यांनी येणाऱ्या काळात पिंपळगावचा पाण्याचा प्रश्न मुळापासून सोडवून घराघरात पाणी पोहोचवणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला। ठिकठिकाणी सुवासिनींनी दोन्ही उमेदवारांचे औक्षण केले तर ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही अधिकृत उमेदवारांनी जनसामान्यांशी जोडलेली नाळ पाहता हा दौरा विजयाचा पाया रचणारा ठरत असल्याचे दिसत आहे।